कोठडीमध्ये सध्या त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत। मंदार, अखेर या गाडीला आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। खरं तर न्यायालयाच्या कामकाजाची वेळ ही 5-5:30 वाजेपर्यंत असते, परंतु या दत्ता गाडेच्या बाबतीमध्ये लोकांचा राग इतका आहे, रोष इतका आहे की अनेक संघटनांनी, अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्याला जेव्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाचं नियमित कामकाज संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्याचा निर्णय घेण्यात आला। पुणे पोलिसांनी तशी परवानगी न्यायालयाकडे मागितली, ती परवानगी न्यायालयाने देखील दिली आणि त्यामुळे आता 6 वाजता बरोबर पुणे पोलिसांचं पथक लष्कर पोलीस कोठडीतून या दत्ता गाडीला घेऊन निघालेलं आहे आणि इथे काही मिनिटांमध्ये पुढच्या शिवाजीनगरच्या या जिल्हा न्यायालयामध्ये दत्ता गाडीला हजर केलं जाईल। न्यायाधीशांच्या समोर त्याला उभं केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पुणे पोलीस करणार आहेत। हा सगळा प्रकार मंगळवारी पहाटे घडला होता, तेव्हापासून तो गायब होता आणि काल मध्यरात्री त्याला त्याच्या गुनाट या मूळ गावी पुणे पोलिसांनी पकडलं। लपून बसलेला हा दत्ता गाडे अखेर 2-3 दिवसानंतर पुणे पोलिसांना सापडला। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक खुलासे आणखी होणं बाकी आहे, अनेक प्रश्न अद्याप ही अनुत्तरित आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील जेव्हा या दत्ता गाडेकडे पोलीस चौकशी करतील आणि त्यामुळं त्याच्या अधिकाधिक पोलीस चौकशीची मागणी, पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे। इथं आपण जर पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। थोड्याच वेळापूर्वी इथं काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं, या दत्ता गाडीला घेऊन येणारी गाडी आम्ही अडवू असं सांगण्यात आलं आणि त्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। इतर जे नागरिक आहेत ते या ठिकाणी जास्त थांबू नयेत यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत। 6 वाजलेले आहेत, त्यामुळं एरवी या शिवाजीनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये